मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी अनिल देशमुख यांच्यावरती आता चांगलाच निशाणा साधलेला आहे। देशमुखांच्या विरोधामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे विशेष प्लॅन आहे असंही आत्राम यांनी सांगितलंय। भाजपकडे सक्षम उमेदवार नसल्यास देशमुख कुटुंबामधूनच अनिल देशमुखांच्या विरोधामध्ये तगडा उमेदवार देणार असल्याचा खुलासा आत्राम यांनी केलाय। दरम्यान यावरती आता अनिल देशमुखांनी सुद्धा पलटवार केलाय आणि मोठा खुलासा केलाय। धर्मराव आत्राम यांची मुलगीच शरदचंद्र पवार गटामध्ये येणार असल्याचं अनिल देशमुख म्हणाले। त्यामुळे येत्या काळामध्ये हा सामना अधिक रंगतदार सुद्धा होण्याची शक्यता आहे। जर त्यांच्याकडे सक्षम उमेदवार असेल अनिल देशमुखच्या विरोधात लढायला तर त्या दृष्टिकोनातून ते तिथे महायुतीमध्ये ठरवतील कोणाला द्यायचं काय द्यायचं। परंतु आमच्याकडे तगडा उमेदवार आहे, त्या कुटुंबाचा उमेदवार आपल्याला म्हणजे त्यांच्या परिवार नाही पण त्यांच्या परिवार वेगळं देशमुख परिवार मोठा परिवार आहे। त्या देशमुख परिवारापैकी एक देशमुख अनिल देशमुखच्या विरोधामध्ये आपण उभा करू। पण कोण सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देशमुखांपैकी कोणीही असा प्रवेश केलेला दिसत नाही। नाही, प्रवेश काय ते वेळेवर होते ना, प्रवेश करायला काय अडचण नाही। राजकारण काय आता ठरलेलं आहे का? प्रवेश भरपूर वेळ आहे प्रवेश करण्याकरता किंवा नॉमिनेशन करण्याकरता। आता इलेक्शन नोव्हेंबरमध्ये वोटिंग होईल असं आहे, तर म्हणून ते वेळ भरपूर आहे आपल्याकडे। मंत्री बाबा आत्राम म्हटले की देशमुख तगडा उमेदवार देणार असं म्हटलं। अरे बाबाला म्हणा तुझ्या मुलीपासून वाचून का म्हणा, तू त्याची मुलगी आमच्याकडे येऊन राहिली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।